बोल हा बोला बोला. आणि साहेब, कार्यकर्त्यांना भूमिका मांडायला सांगा. हा खूप वेळ होतो इथं. एक एक कार्यकर्ता तुमची एक एक बोला ना. हा, तो आपण बोला. उभं राहा. काय करायची बोल ना मग. बसतो ना बसतो बसून बोला काय problem. बसून बोला बोला बोला. नमस्कार पत्रकार मित्रांनो, मी पोपटराव रावते. सध्या मी जुन्नर तालुका आदिवासी सरपंच महासंघाचा अध्यक्ष म्हणून काम बघतोय आणि जुन्नर तालुक्यातील जे आदिवासी 65 गाव आहे त्या 65 गावावरती पूर्ण नियंत्रण ठेवून विकास कामामध्ये मग कुठेही बी जी बातमी मिळेल त्या याच्यावरती वाचा फोडण्याचं काम आमच्या संघटनेच्या मार्फत करतोय. परंतु सध्या आज जिल्हा परिषद तांबे आणि बारो या मतदारसंघाची जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे आणि ह्या निवडणुकीसाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत मोनिका उर्फ माई अमोल लांडे या जिल्हा परिषदसाठी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहेत. तसेच पंचायत समितीसाठी अश्विनी सीताराम केदारी ह्या माझ्या बारो मतदारसंघातून उभे आहेत आणि पलीकडचे तांबे जो मतदारसंघ आहे तिकडं कमल एकनाथ दांगट या आमच्या तिन्ही भगिनी उभ्या आहेत आणि त्यांचा प्रचार गेले आम्ही 8-10 दिवस या परिसरामध्ये वरच्या आपल्या आदिवासी पट्ट्यामध्ये ताकदीनिशी चालवतोय. तेव्हा ह्या तिन्ही आज आम्हाला तर खात्री आलेली आहे, अध्यक्षांनी माझ्या अगोदर सांगितले की ह्या तिन्ही उमेदवार 100% निवडून आणण्याचं काम आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. आता कोणी काय टीका करतात याला काय आमच्यासारखे कार्यकर्ते महत्त्व देत नाही. माझ्या अगोदर नांगरे गुरुजींनी सांगितलं 1985 साली वयाच्या कायद्यात तरतूद नसताना मोरे साहेब 1985 साली कायद्यात तरतूद नसताना वयाच्या 19व्या वर्षी मला गावचं सरपंच पद मिळालं होतं. सन्माननीय कैलासवासी वल्लभशेठ बेनके साहेब या तालुक्याचे 85ला आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर माझे चुलते भागोजी रावते, धोंडीभाऊ कारबळ असतील, नामदेवराव तळपे असतील, या पंचायत समितीला त्यावेळेला कैलासवासी दादाभाऊ बगड साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मग नांगरे गुरुजी आहेत, आमचे हरिबामा आहेत आणि कैलासवासी यांच्या गावचे सरपंच होते रामभाऊ लांडे म्हणून. तर ह्या 4 लोकांनी आम्ही आदिवासी पट्ट्यामध्ये काम करत असताना या बुजुर्ग नेत्यांच्या मार्फत वल्लभशेठ बेनके साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो आणि पुढे भविष्यामध्ये काम करत राहावं या उद्देशाने आम्ही ते करत राहिलो. आणि करत असताना आता हे जे अध्यक्षांच्या भाषेत जे बोलायचं, अध्यक्ष सुद्धा मी ज्यावेळी गावचा सरपंच होतो तेव्हा अध्यक्ष आश्रमशाळेचे विद्यार्थी होते, जरी आज माझ्या समोर बसलीत तरी. अध्यक्ष मी गावचा सरपंच होतो आणि देवराम लांडे त्यावेळेला आश्रमशाळेचे विद्यार्थी होते. आणि हे भाऊ बिऊ तुम्ही जे आता यांनी सांगितलं भाऊ देवडे अशी करतात, भाऊ सुद्धा माझ्या बारख्या भावाबरोबर कॉलेजला होता. ही जी भाऊ बिऊ आणि आमच्या पुढे कधी बोलू नव्हतं, म्हणजे आता अध्यक्षाचं त्यांचं काय असेल ते बघावं, पण यांच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये माझं कुटुंब नेहमी असायचं. म्हणजे जी ती टीम होती माझ्या भावाबरोबरची, जे त्याचे अजून काही सहकारी असे त्या सहकार्यांमध्ये मग यांना कुठं पैसे कमी पडले तरी पोपटराव ते जाऊन त्या विद्यार्थ्यांना पैसे द्यायचं. कॉलेजला त्यांची कुठेही अडवणूक होऊन दिली नाही. परंतु आता हे निवडणूक आले, आता भाऊच रोज माझ्याबरोबर असायचा. सन्मान्य आमदार अतुल शेठ बेनके साहेबांबरोबर आम्ही काम करत असताना माझ्याकडे 38 कोटी रुपयाचा निधी ज्यावेळी मी मागवला अजितदादांच्या मार्फत, दादांनी नारायणगावला पर्यटनाची मीटिंग ठेवली आणि दादांच्या समोर सांगितलं मी, दादा 23 फेब्रुवारी 2018ला जुन्नर तालुका पर्यटन म्हणून घोषित झालंय. परंतु 2018 पासून या पश्चिम पट्ट्यामध्ये म्हणजे हा सगळा डोंगरदऱ्याचा भाग आहे, मग नाणेघाट असेल, हडसर असेल किंवा अनेक गड किल्ले असतील, यांना कुठेही निधी दिला नाही 2018 पासून. म्हणून दादांनी नारायणगावच्या त्या पर्यटनाच्या मीटिंगमध्ये सांगितलं, मी आपला बोलत होतो, म्हणलं दादा नाही तो कागद सुद्धा मी तो जारच नेला होता शासनाने काढलेला, कारण महाराष्ट्रात जुन्नर तालुका जर पर्यटन म्हणून घोषित आहे पण तो पर्यटनाचं काम करत असताना कुठेही निधी नाही. म्हणून दादा चिडले आणि दादानी संबंधित त्या डिपार्टमेंटला सांगितलं का ते सरपंच बोलतात त्यांच्या काय काय अडचणी आहेत त्या, तुम्ही पत्रकार मित्र काही होते त्याच्यामध्ये, त्यावेळेला दादानी सांगितलं याच्या काय काय अडचणी आहेत त्या घ्या. आणि मी ज्यावेळी ते प्रश्न मांडले तर मला 38 कोटी रुपयाचा निधी अतुल शेठ बेनके साहेब आणि अजितदादा पवार साहेबांमुळे मिळाला. मग त्या भागात तुम्ही या, मग तिकडे ते बंधारे बघा, रस्ते बघा, काय असेल ते, म्हणजे पोलीस चौक्या बघा. आता विजूच्या बोलला तिथं सुद्धा विजूची तीच मागणी माझी, शिवली आणि उंचा पूल तो नाबार्डमध्ये आपण मंजूर, दादांच्या मार्फत नाबार्डमध्ये मंजूर करून घेतला. 7 कोटी रुपयाचं काम आता थोडेशात चालू होणार आहे.
म्हणजे असं नाही का म्हणजे आमची गावं सुधारवली असं नाही. आम्ही आंबे हातवीसपर्यंत जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे. पर्यटनामध्ये आता दत्ता जे बोलतोय लोकांच्या समोर, दत्ता सांगतो का आमच्यावर सोयला असं की परवा ते मंत्री आले होते आमचे आदिवासी विकी, त्यांनी बुवा असा निधी दिला. तसं नाही, मुळात तो सडे पठार नावाचा प्रकल्प टाकलेला आहे आपण तांबे गावापासून वर तर मागं दुर्गवाडीपर्यंत. तो सुद्धा त्या वन विभागाचे मला वाटतं सातपुते म्हणून साहेब होते, त्यांनी एवढा मोठा तो प्लॅन केलाय. तो 50-60 कोटी रुपयाचा प्लॅन आहे. त्याच्यात तुम्हाला वेशी पाहायला मिळतील, दगडी पाऊल वाटा पाहायला मिळतील, ते सगळी त्याची ब्ल्यू प्रिंट बनवलेली. आणि हे नुसते सांगतात आम्हाला यांच्यामुळे मिळाले, आज 2 कोटी मिळाले आणि 4 कोटी, तसं नाही. ते मुळातच तो निधी ॲक्च्युली पर्यटन विभागाने मंजूर केलेले आहे आणि ती भविष्यामध्ये कामं सुद्धा होणार. परंतु आता आल्यात निवडणुका, मग यांचं श्रेय कोणतरी घ्या निघालेत. पण त्यावेळेला तुम्ही कोणी भांडायला नव्हती, कोणी निधी मागितला नाही. मग एखाद्या मंत्र्याचं नाव सांगायचं किंवा आमदारांचं, मी उद्या अध्यक्षाचंही सांगेल, त्याला काही किंमत नाही. परंतु रेल परिस्थिती तुम्ही ज्या त्यांनी पत्रव्यवहार दाखवावे, जसे आम्ही पत्रव्यवहार केले तर आमच्याकडून पुरावे घ्या, पत्रव्यवहार बघा कोणी पत्रव्यवहार केले आणि कोणामुळे तो निधी आलाय हे शोधलं पाहिजे. या विचाराचा मी कार्यकर्ते. यांचं काय नुसतं आले कुठे कार्यक्रमात दशक्रिया असेल किंवा लग्न असेल किंवा एखादी छोटी सभा असेल तिथे जाऊन नुसतं ठोकीत बसतात. परंतु प्रॅक्टिकल तुम्ही या परिसरासाठी किंवा या भागासाठी काय काम केले हे त्यांनी दाखव. आम्ही आता 3 उमेदवार, आता बघा अध्यक्षांची सून, मी जलवंडी गावामध्येच एका दशक्रियात ते माझ्या शेजारी बसलेले होते सगळे. हे सगळे म्हणजे मला वाटतं अमोल होतं वाटतं तिच्याबरोबर ते अध्यक्षांच्या सून. मी म्हणला मित्रांनो तुम्ही बाबा आले तिथं, नुसतं निवडणुका लागणार आहेत तोवर ते लागले नव्हते आणि तिकीटे यांची जाहीर झाली नव्हती. पण मी सांगितलं बाबा म्हणजे आपलं सडेतोड असतं, म्हणजे एकदम सांगून टाकलं की बाबा इथं सुशिक्षित उमेदवार पाहिजे. जिल्हा परिषदेमध्ये 73 सदस्य असतात, तिथं तुमचा सदस्य, आता मी बऱ्याच सदस्यांचा अनुभव पाहिला. मी काही जिल्हा परिषद आज पाहतोय 85 पासून आज रोजपर्यंत पाहत आलेले. तिथं सुशिक्षित असेल तर त्याला संधी दिली पाहिजे या विचारचा पोपट राहतो. आता इथं कोणी 6वी नापास, कोणी 4थी नापास, चालले तिकीट मागायला जिल्हा परिषदला. मग ती जाऊन काय पाठीमाग आम्ही खुर्च्यांवर बसायचं. माझ्या समोर एक अनुभव आहे, तो सांगायसारखा नाही याच्या समोर परंतु चॅनेल समोर. पण तो ही अशी जर माणसं आपण निवडून देत असेल तर ते बरोबर नाही. तर मला काही मित्र म्हणले बाबा मग तुम्हाला देवराम लांड्याकडून काही पाकिट बिकीट आला असेल का, म्हणजे अशी त्याच्यावर त्यावेळेलाच म्हणजे देवराम लांड्याचा उमेदवारी नव्हती त्यावर त्यांच्या सुनाला, म्हणजे असा प्रकार नव्हता. पण मी सांगितलं का जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला कॅपेबल उमेदवार पाहिजेत, म्हणजे तिथे जाऊन भांडून आपल्या भागाला तो निधी आला पाहिजे. त्यावेळेलाही काही नाही अशा टीका करायला सुरुवात केली का पोपट मामा मुद्दम म्हणजे आम्हाला खुनशीनं बोलला. आणि तीच पोर शिकलेली का दुसऱ्या म्हणजे आपल्या आदिवासीमध्ये कोणी नाही का, म्हणजे नुसती फक्त सोडत झाली होती म्हणजे जमातीच्या महिलांची, तर म्हणले तीच पोरगी शिकलेली का पोपट मामाला दुसरी दिसली नाही का. अरे पण ते असं नाही ना, तिथं शिकलेलं पाहिजे आणि त्या जिल्हा परिषद मधून निधी आणणारा पाहिजे. अशा लोकांची गरज आहे इथं. तेव्हा म्हणजे असं वाटायला नको तुम्हाला का बाबा ते देवराम लांडेले पोपटराव ते माझं यांचं कधी कधी जमतही नाही, फार फिसकी होते, तुम्ही समक्ष पाहिलेले. परंतु विकासाच्या कामासाठी दोघांनी बरोबर आलं पाहिजे आणि विकास झाला पाहिजे या विचाराचा मी. आता 3 उमेदवार केलेत. आमची अश्विनी ती केदारी जी आहे ती सुद्धा 12वी पास आहे, यांची तर डबल ग्रॅज्युएशन सुने, ती दांगडबाई सुद्धा 12वी पास आहे. म्हणजे आम्ही सुद्धा हक्काना ज्यावेळी त्यांच्याकडे जाऊ त्यावेळेला आम्हाला हक्काना तिथून निधी आणायची म्हणजे जबाबदारी सर्वांची राहिली पाहिजे या विचाराचा मी. आणि माझ्या गावाचा तर प्रश्नच नाही, पोपटरावचा जरी कुठेही फिरला तरी माझं गाव एक संघ फक्त 3 घरं बाजूला आहेत. म्हणजे ते परत तुम्हाला असं नको वाटायला का पोपटराव सगळं सकाळी म्हणजे घर 3 घरं त्यात एक नाही. तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही परत म्हणणार जातीवर बोलायला लागलं, जातीवरचा माणूस नाही बरोबर. पण एक नाही याचं पोरगे त्याला ते बोर्डे बाईने म्हणजे तुमचं हॉटेल बांधायला पैसे दिलेत, म्हणजे आता ती तिचा व्यवसाय म्हणून तो ते बघतोय. म्हणजे असं जातीचा प्रश्न नाही तर म्हणजे तुम्ही परत पत्रकार म्हणणार का पोपटराव ते जातीवर बोलतो होती, जातीवरचा प्रश्न नाही. त्याच्यात असे आमचे दुसरे 2 टगे गावातले, म्हणजे त्यांनी मला तर कधी 25-30 वर्षात मदतच नाही त्यांची. परंतु ते 2-3 टगे हे एकत्र झाले आणि त्या बोराडे बायकून काहीतरी म्हणजे पार्ट्या घेतल्या काय केलं असेल त्यांनी आणि त्यांनी सांगितलं हे आम्ही 25 तरी मतं तिकडे जाऊन देणार नाही. म्हणजे 25-30 मताचा माझ्यासारख्याला काही फरकही पडत नाही.